आज 8 मार्च जागतिक महिला दिवस, महिला सन्मानाचा दिवस. प्रत्येक परिवारातील लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांची काळजी करणारी, एकीकाळी चूल आणि मूल या व्याख्येत जगणारी महिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदू कोडविल या संकल्पनेतून समानतेचा अधिकार ज्यांना मिळाला ते. आणि मी आज सकाळपासून पाहतोय प्रत्येकाच्या स्टेटसवरती जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला एवढंच सांगायचं आजच्या दिवसानिमित्त, जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाही दिल्या तरी चालेल, नाही बोर्ड लावला तरी चालेल, नाही बॅनर लावला तरी चालेल, पण आज समाजामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जे महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे, जे कुठेतरी असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे, ही कुठेतरी थांबली पाहिजे. आणि याला थांबवण्यासाठी पुरुषांनी आज पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की आपल्या माणसांनी पुढाकार घेण्याची गरज का आहे. तर एखादा 12 वर्षीय चिमुरडीवर जेव्हा एखादा 62 वर्षीय पुरुष अत्याचार करतो तेव्हा त्याचं पुरुषत्व मिळलं जातं. जेव्हा एखादी महिला, सर्वसाधारण महिला रस्त्यावरती जात असते, रस्त्यावरती जाताना त्या महिलेला जेव्हा असं वाटतं की माझा पदर व्यवस्थित नाही का याची जेव्हा खात्री करावी लागते, तेव्हा त्या मानवी वासनाधान लांडग्यांचं पुरुषत्व मेलेलं असतं. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की आज आपल्या जिल्ह्यामध्ये 2 मार्च रोजी एक घटना आली. पत्नीला मारहाण नाही केलं, 3दा विष प्रवेश केला, मेली नाही, म्हणून चौथ्याने 2 मार्च रोजी अपघात घडून खुनाचा खून केला आणि अपघाताचा बनाव केला. कुणी केला तर पतीने केला. एखादी महिला जेव्हा कोर्टामध्ये न्यायासाठी बिना पाण्याची, बिना जेवणाची वर्षानुवर्ष न्याय मागण्यासाठी उभी राहते, आपला पुकारा केव्हा होईल याची वाट पाहते, त्यावेळेस ज्यावेळेस तिच्या विरोधामध्ये तिचा पुरुष पती असतो तेव्हा वाईट वाटतं की आपल्याच माणसापासून हे असुरक्षित आहेत का. म्हणून लग्न एक वेळ उशिरा करा, 2 वर्ष उशिरा करा, पण एकदा लग्न झालं की डिवोर्ससाठी किंवा कोर्टासाठी आपल्या महिलेला बाहेरच्यांच्या दारात पाठवू नका. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, आपल्याकडे एखादा अपघाताने जेव्हा पती वारतो तेव्हा त्या महिलेला, ती महिला असाही झालेल्या महिलेला तुम्ही जेव्हा अंत्यविधीच्या वेळेस तिच्या बांगड्या फोडल्या जातात, तिच्या कंपाळावरचं कुंकू पुसल्या जातात, तिचे जोडवे काढल्या जातात. अरे ती अगोदरच असहाय्य झालेली आहे, ती बेसहारा झालेली आहे, ती अपहिष्ट झालेली आहे, तुम्ही त्याच वेळेस तिला ते करता. ही चुकीची पद्धत आहे. म्हणून ही पद्धत बंद झाली पाहिजे आजच्या दिवसानंतर तरी. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, दुसऱ्या गोष्ट सांगतो की जेव्हा एखादा पुरुष दारू पिऊन येतो, दारू पिलेला पती दारात पाहून त्या महिलेच्या अंगावर काटा येतो, तिला असं वाटतं की हा आज मारहाण करणार, हा मारते, हा लेकरा बाळांना मारते, मला मारते. मला सांगा, ती तुमची सहचरणी आहे, ती तुमची अर्धांगिनी आहे, तिला मारहाण करण्यात कुठलं पुरुषत्व आहे तुमचं. म्हणून आजच्या दिवशी हे सुद्धा बंद करा. मला त्याच्यानंतर पुन्हा जाऊन सांगायचं की हुंडाबळी सारख्या घटना आपल्याकडे घडतायत. पुण्याला 10 तोळे सोनं दिलं नाही म्हणून त्या महिला चटके देऊन मारलं. हो, कुठे गेलं तुमचं श्रीमंतीपणा, कुठे गेलं तुमचं डबल आणि ट्रिबल मजली घर. म्हणून पैशांचा हुंडाबळी जर तुमच्यात अवकात नसेल तर लग्न करूच नका ना. हुंडाबळी सारख्या घटना जेव्हा घडतात तेव्हा अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यानंतर मला दुसरा विषय सांगायचा की अपघाताने एखादा महिला विधवा होत असेल, एखाद्या महिलेचा काही कारणास्तव डिव्होर्स होत असेल, एखादी एकल महिला असेल तर तिला सन्मानाची वागणूक द्या. ती तिच्या पद्धतीने जॉब करते आहे. अरे पुरुष एखाद्या महिला मेली ना तर पुरुष ते लेकर सोडून दुसरी पत्नी म्हणजे त्या 1-2 वर्षात लग्न करून टाकतात. हो, ती महिला बिचारी, जे काही चिल्ले पाल्ले असतात, जे लहान लेकर असतात, जी कधी घराच्या बाहेर पडलेली नसते, वेळ परिस्थिती आली तर ती आपल्या पिलांसाठी अंगीभूत कौशल्यांच्या आधारे आहे तो जॉब करते आणि आपल्या पिलांना त्या पिलांचं पोट ती भरत असते. पण काही नालायक पुरुष आहे, जर तुमच्याकडे म्हणजे तिला मुद्दाम टॉर्चर करायचं, एकल असल्याचा फायदा घ्यायचा, तुला जॉब देतो, तुला अमुक देतो, तुला हे मदतीचा बहाणा करायचा, काही गरज नाही. आणि खरंच तुम्हाला जर मदत मागितली असेल, तुम्हाला जर जॉब मागितला असेल, खरंच तिला जर कामाची गरज असेल, मला अधिकाऱ्यांना पण सांगायचं की एखादा मायनस पॉईंट थोडासा तिचे 1-2 मायनस जरी असेल गुण तर ते प्लस करा आणि त्या महिला रोजीरोटीसाठी जॉब द्या. पण विनाकारण नाहक पद्धतीने काहीतरी त्रास द्यायचा, एखादी महिला एकल महिला आहे म्हणून तिला कार्यालयात त्रास द्यायचा,
परिसरामध्ये कामाच्या ठिकाणी त्रास द्यायचा हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून महिलांना कामाच्या ठिकाणी त्रास देऊ नका. मला एवढंच सांगायचं आहे. अरे ज्या शिक्षक माणूस एखाद्या विद्यार्थिनीला प्रॅक्टिकलच्या मार्काला आमिष दाखवते, अत्याचार करते, हे चुकीचं नाही का? हे नीतिमत्ता नैतिकता कुठं ढासळते तुमची. म्हणून तुमची नीतिमत्ता तुमची नैतिकता ढासळू देऊ नका. जागतिक महिला दिवशी निमित्त नाही बॅनर ठेवलं तरी चालेल, पण किमान तुम्ही जर एवढं जरी केलं असेल किंवा एखाद्या महिलेला आपल्यामुळे त्रास होणार नाही, आपण तिला त्रास देऊ नये, कोणी असो, एवढं जरी केलं तरी भरपूर झालं. हा तुमच्या शुभेच्छा संदेश देण्याचा पेक्षाही वर्षभर जरी तुम्ही हा एक गुण अंगीभूत केला तरी भरपूर होईल. कारण आज अत्याचाराच्या घटना ह्या आपल्या परिसरामध्ये 70% ओळखीच्या लोकांकडे झालेल्या आहे. एवढंच मला सांगायचंय. मी प्रभाकर वाघमारे, महाराष्ट्र शासन जिल्हा योग पुरस्कार प्राप्त, सामाजिक क्षेत्र शिक्षण, MSW, MS सायकोलॉजी, बुलढाणा. थँक्यू.